चला मग गाईज आपली राईड स्टार्ट करूयात आणि जाऊयात साधना मिसळ खायला. तर मग राईडच्या मध्ये मध्ये आपण नाशिक मधले अजून काय काय ऑब्झर्वेशन्स आहेत ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेल, कारण आमच्यासाठी नाशिक इज चलो चलो. बसला काय दिसत का नाही? दिसत. चला. आवाज काय? अच्छा, गाडीची चावी चालू केली. ह्याला म्हणतात रायडर. ओ ओ ओ लेट्स गो गाइस. काय माहिती धनराज यार, ह्याचा ब्रेक जरा डेंजरच आहे बरं का, लागतच नाहीये. कुठून कसं जायचंय बघ तरी एकदा. होय रे, कसं सरळ सरळ का राईड घेऊ? सरळ गाईज. अच्छा, मग इकडून पण निघू शकतो ना मागणं? ये गलियां ये चौबारा, यहाँ आना ना दोबारा, अब हम तो हुए परदेसी के तेरा यहाँ. गाईस, आम्ही ना एकदम नाशिकच्या सेंटर मधनं घुसलोय. म्हणजे जिकडं कपड्यांची दुकानं, एकदम आतमधली बाजारपेठ, मार्केट. मला वाटतंय लोकल लोक राहत असतील इकडे एकदम, नाही का? जुनं नाशिक. हे जुनं नाशिक आहे का? पंचवटी म्हणजे धनराज ओल्ड नाशिक आहे का? हा, कारण इथली वाईबच आहे तशी ओल्ड सिटी टाईप. पण छान आहे, छान आहे. तुम्हाला माहित आहे का, माझ्या आहे ना, माझ्या प्रिव्हियस कंपनीचे माझे पहिले मॅनेजर वॉज फ्रॉम नाशिक. तर ते इतके तारीफ करायचे नाशिकची, इतके तारीफ करायचे नाशिकची, असं वाटायचं की बापरे, नाशिक म्हणजे काय काय आणि काय नाही. तर आज एक्सप्लोर करायची संधी भेटली. वाव, वेस्टर्न ड्रेस पण धनराज बघ. हा धनराज, वेस्टर्न ड्रेस पण छान भेटतात. हा, ऍक्च्युली नाशिक माझ्या माहितीप्रमाणे एकदम पार्टी कल्चर वगैरे तसं पण आहे जरा नाशिकमध्ये चांगलं. आणि मी जिकडून आता सध्या आम्ही चाललोय ते कपड्यांची बाजारपेठ, कपड्यांचं मार्केट दिसतंय. छान वाटतंय आम्हाला इथं. ऍक्च्युली मला ना फक्त माझी स्कूटी चालवायची सवय आहे, आणि ही जरा स्कूटी आहे त्याचे ब्रेक नाहीये चांगले, त्याच्यामुळं थोडंसं डिफिकल्ट जात आहे. बट लेट इट बी. हाच तर हे. तू बोल धनराज, आता ही माणसं कशी घालतात मध्ये मध्ये गाड्या, काय करायचं? सिग्नल लागलाय गाईस. स्कूटी जरा ऍक्टिव्हाच परवडली असते, उंचीला पण बरी होती. ही उंचीला लईच बारकी वाटते है ना. वी हॅड ऑप्शन ऑफ चुझिंग ऍक्टिव्हा अँड फसिनो, पण ऍक्टिव्हाचं मॉडेल जरा जुनं होतं आणि ही जी फसिनो आहे ती नवी होती. दॅट्स वाय वी चोज फसिनो. बट नाव आय फील लाईक वी शुड हॅव सिलेक्टेड ऍक्टिव्हा वन, बिकॉज माय स्कूटी इज ॲव्हिएटर. आय हॅव हॅबिट ऑफ रायडिंग जे हाईट वाल्या स्कूटीज आहेत त्या, आणि नाव थोडीशी फसिनो खाली वाटतेय. बट लेट इट बी. तर हे जी मेन नाशिकची बाजारपेठ आहे आणि चांगला एक्सपिरियन्स आहे. ट्रॅफिक रूल्स चांगले आहेत, लोक सिग्नल वगैरे फॉलो करतायत, आणि चांगला रस्ता पण चांगला आहे. म्हणजे आतापर्यंत ज्या रस्त्यानं आम्ही चाललोय तो रस्ता तर चांगला वाटतोय. हा, ट्रॅफिक आहे पण मुव्हिंग ट्रॅफिक आहे, म्हणजे असं हे नाहीये की तुम्ही तिथे अडकूनच राहिलाय किंवा काय. तर इथं स्कूलच्या मुलींची ट्रिप चालली आहे कुठेतरी, कन्या शाळा वगैरे काहीतरी दिसतीये. हा राईट आहे ना? हा, तर ना छान वाटतंय ते. बघ, ह्यांची आता तुम्हाला मी दाखवू शकत नाही फोटो, पण ऍडव्हर्टाइजमेंट, तिथं एक ड्रायव्हिंग स्कूल आहे. तर ड्रायव्हिंग स्कूलच्या वरती त्यांनी कार नेऊन ठेवली, बघ ना, है ना. दिस इज कॉल्ड ऍडव्हर्टाइजमेंट. सिग्नल सुटलेला आहे आणि आता आपण चाललोय, हा फर्स्ट लेफ्ट का, आणि आता आपण चाललोय साधना मिसळ की ओर.
आतापर्यंत काही आम्ही ना स्कूटी रेंटल ह्याच्यामध्ये केली मसुरीमध्ये, तर तिकडचे चार्जेस आणि नाशिकच्या चार्जेस मध्ये आम्हाला खूप डिफरन्स जाणवला. नाशिकमध्ये आम्हाला एका दिवसाचे ह्या स्कूटीचे 700 रुपये घेतले, 2 दिवसांचे 1400, आणि तो सिनॅरिओ नव्हता आम्हाला तिकडं. म्हणजे हे इतक्या मसुरी इतक्या लांब असून आमचे फक्त 400 350 घेतलेले ना रे धनराज, 350 घेतलेले. त्याच्यामुळं कम्पॅरेटिव्हली नाशिकचे चार्जेस थोडेसे जास्त दिसत आहेत. आणि चार्जेस सोबत बात करूयात स्कूटीच्या कंडिशनची, तर स्कूटीची कंडिशन पण एवढी चांगली नाहीये. सो गाईज, हे आहेत नाशिकचे रोड. नवीन सिटी, नवीन रोड, नवीन लोक, पण वर्षा मात्र तीच आणि धनराज मात्र तोच तुमचा धनराज, तुमची वर्षा. हा ब्रिज बीच छान आहे बरं का. हा कुठला ब्रिज आहे? राजीव गांधी भवनच्या साईडला आम्ही म्हणजे त्या रोडला चाललोय. आणि चांगले आहेत, रस्ता चांगला आहे, ब्रिजेस चांगले आहेत. सिद्धिविनायक हॉस्पिटल मोठं एक आमच्या इकडं अशा साईडला पण एक मोठं सिद्धिविनायक हॉस्पिटल आहे. तर आता बहुतेक कुठला सीझन चालू झालाय? आता आहे नोव्हेंबर, पण असं पानगळ्यांचा सीझन चालू झालाय वाटतं आता. बऱ्यापैकी पानांची हे व्हायला लागली. अरे बापरे, आजोबा बघितले का तुम्ही आता? काहीच, आजोबांचं किती वय असून मस्त गाडी चालवत होते. आणि वरनं इंडिकेशन देऊ ना त्यांनी मला हात बाहेर काढून म्हणजे हात दाखवून सांगितलं की थांबा आम्ही क्रॉस करतोय. छान ना. आणि वयस्कर दिसत होते. तर हा मी बोलत होते की बहुतेक पण नाशिकमध्ये थंडी पण आहे. म्हणजे आता वाजले आहेत साधारण 11, तर 11 वाजले तरी पण थंडी भरपूर लागते. आणि आता आम्ही घरापासून म्हणजे आमचा स्टेज इकडून होता तिकडून 8.5 किलोमीटर फक्त मिसळ खाण्यासाठी चाललोय. 8.5 किलोमीटर आम्ही माघारी फक्त मिसळ खाण्यासाठी आहे. तर ह्याला म्हणतात डेडिकेशन, ह्याला म्हणतात काय म्हणतात, एनर्जी. वाव, समोर खूप ज्वेलर्सचं छान हे दिसते. बिल्डिंग मला आवडली, आदित्य ज्वेलर्सची. शेवटच्या मिनिटाला पण काढलाच, शेवटच्या सेकंदाला पण काढलीच. आपलं कसं काय साधं तुझं काम नसतं. अय्या, इकडं पण लोक बिना हेल्मेटचे चालतायत. किती दिसली बघा आत्ताच्या आत्ता समोर 3 आहेत. हो काही 4थी गाडी क्रॉस झाली बिना हेल्मेट, 5वी गाडी गेली बिना हेल्मेटची. मला वाटलं की नाशिकमध्ये नसेल चालत, कारण आम्ही ज्याच्याकडून स्कूटी रेंटल गेली ना त्यांना आम्हाला खूप वेळा सांगितलं की हेल्मेट इज मॅन्डेटरी. म्हणजे ते बघा परत 5वी 6वी गाडी गेली आपल्याला बिना हेल्मेटची. बरेच लोक आहेत बिना हेल्मेटचे. किंवा मग लोकल लोक असतील ज्यांना आयडिया असेल की बाबा इकडं पोलिसांची काय भीती नसते, आपण चालवू शकतो बिना हेल्मेट वगैरे, असं काहीतरी असू शकतं. तर नाशिकमध्ये झाडं पण भरपूर दिसत आहेत. म्हणजे आता बघा सावली, भर उन्हाळ्यात जरी इकडून गेलं तरी एक आनंद भेटेल माणसाला, सावली भेटेल. आणि छान असा गारवा पण आहे हवेत. हा हवेत गारवा पण मस्त वाटते नाशिकमध्ये. अय्या धनराज एकाच वेळी बोललो. खरंच मस्त वाटतं. रस्ते पण चांगले आहेत, असे ट्रॅफिक जाम नाहीये, है ना. हा मी तेच म्हणत होते आता. थोडस ट्रॅफिक दिसतंय काय ठिकाणी, पण असं नाही की जाम होऊन राहतंय. नाही, लगेच मुव्हिंग ट्रॅफिक. आणि नाशिकमध्ये गोल्फ स्टॉप जर गेली, मोठी मोठी दुकानं पण खूप झालेत ब्रँडचे. मग नाशिक मोठी सिटी आहे धनराज. फक्त आमच्यापासून म्हणजे आम्ही साताऱ्याचे, तर आमचा कधी नाशिकशी संबंध नाही किंवा नाशिक आमच्यासाठी दूर आहे, त्याच्यामुळे इतका नाशिक बद्दल आपल्याला हे नाही. पण धनराज नाशिक मोठी सिटी आहे,
आणि तुला माहितीये का नाशिकचा जो पैसा आहे हा. हा मोस्ट ऑफ द पैसा शेतीमधनं पण आलेला जास्त आहे द्राक्ष बरं का. हा द्राक्षाची बाग इकडे शेती भरपूर. आणि शेती रिलेटेड गोष्टींमधनं बरोबर. पाणी भरपूर आहे. गोदावरी नदीचं नाही का, गोदावरीच नदी ना गोदावरीचे हो. मग. पण नदीला खरंच माता ह्या कारणामुळेच म्हणलं गेलं असेल बरं का. जिथं जिथं नदी आहे तिथं तिथं म्हणजे भरभराट चांगली आहे. बरोबर हं? आहे. खरंच 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 आय कम्प्लिटली अग्री विथ यू. हे पण बघ ना लेफ्ट बघा साइडला ना, हा आपल्या. शोरूम किती मोठी, दुकानं किती मोठी आहेत. हा ना. हे ASGI हॉस्पिटल सुरत मध्ये पण आहे त्यांची एक ब्रांच.